विनंती करतोय विनायक डवळे असतील तयार राहा पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी। रजत चोरगे साहेबांना विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। त्यांच्या समवेत मुकेश आणि अमित साहेब आहेत, त्यांचंही स्वागत इथे करण्यात येईल। रजत चोरगे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। स्वागत करणाऱ्या सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला जोरदार टाळ्या पाहुण्यांसाठी। रजतजी चोरगे विजय चोरगे यांचे चिरंजीव 1,11,000 रुपयांची देणगी त्यांनी आपल्याला या वासांबे प्रीमियर लीग साठी दिलेले आहे। संदीप मुंडे साहेब फक्त वासांबे मध्ये नाही, पनवेल उरण सगळीकडे त्यांचा मित्र परिवार आहे आणि रजत चोरगे यांचं स्वागत इथे करण्यात येते। गणपतीची मूर्ती बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। यानंतर आमचे विलास शेठ शेळके वॉटर स्ट्रोक जबरदस्त टोला आणि हा मिड विकेटला मारला जातोय पहिला या फायनलचा षटकार। पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केले जाते। कॅच सुटली तिकडे बाहेर, ऐवा कॅच मोबाईल गेला। विलास शेठ शेळके यांना विनंती आहे, विलास शेठ शेळके त्यानंतर पुरुषोत्तम भोईर साहेब आणि आमचे घरत साहेब या पाहुण्यांचं स्वागत इथे केलं जाईल। योगेश लहाने साहेबांचं पण स्वागत इथे केलं जाईल। थोडीशी गडबड आहे, थोडं फास्ट स्वागत आपण करतोय कारण मॅच चालू आहे मैदानामध्ये फायनलची। विलासजी शेळके पुरुषोत्तम भोईर साहेब त्यानंतर आमचे घरत साहेब आणि योगेशजी लहाने यांना पण विनंती आपलंही स्वागत इथे करण्यात येईल। सचिनजी पटेल, सतीश माडिक, आकाश मोकल, आकाशजी मोकल या। सोनियाचा दिन आज अमृत पाहिला याच्यासाठी केला होता तास आणि आजचा दिवस गोड व्हावा। अतिशय सगळ्यांच्या चेहऱ्यावर वरद टावरचे आपण पाहतोय आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला। मिड विकेटच्या वरून पुन्हा एकदा येतोय रजत मुंडेचा दमदार शानदार षटकार। योगेश लहाने भिंगारवाडीचे आमचे योगेश लहाने रायगड प्रीमियर लीगचे मालतोटे पदाधिकारी आहेत टेनिस क्रिकेटचे ते योगेश लहाने साहेब आणि त्यांचं स्वागत इथे करण्यात येते। चांगलं क्रिकेट पण खेळतात, अजूनही मैदानात उतरतात ते योगेश लहाने साहेब। सगळ्याच मैदानामध्ये कुस्तीच्या पण ना कुस्त्या बघूनच आलेले आहेत योगेशजी लहाने। प्रकाश शेठ गायकवाड सम्यक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड कालही आले होते आणि आपलं स्वागत राहिलेले आम्हाला माहिती आहे। सम्यक संघटनेचे अध्यक्ष कित्येक पुरस्कार ज्यांना मिळालेले सेवेचे कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य बघण्यासारखं होतं आणि प्रकाश शेठ गायकवाड यांना विनंती आहे। सचिन तांडेल साहेबांचं स्वागत। माझे सरपंच तिकडे टीके माळी पण तिकडे समालोचन करतायत, कॉमेंट्री करतायत, परंतु त्यांना वाटतं की 60% मीच इकडे बोलतोय। काही हरकत नाही, महागुरु तुमचा वाटा मोठा आहे, तुमचा अधिकार पण तेवढाच मोठा आहे। प्रकाश शेठ गायकवाड सम्यक संघटन ते म्हणाले काल की आता जरी माझ्याकडे फॉर्च्युनर असली इकडे बघा बोटांवर सूर्यनमस्कार बघा। टीके माळी गायकवाड साहेब म्हणाले होते की आता जरी माझ्याकडे फॉर्च्युनर असली तर पूर्वी मी रिक्षा चालवायचो। रिक्षावाल्यांचा काल विषय निघाला होता आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं मी ही रिक्षा चालवायचो। हो आहे ते आहे ना, खरं आहे ते खरं आहे। प्रकाश शेठ गायकवाड यांचं स्वागत। प्रकाश शेठ गायकवाड यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। पहिले निखिल डवळे साहेबांना विनंती आहे, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवळे साहेब यांचं स्वागत आणि सुनंदाताई मालकर ज्या माजी उपसरपंच वासंबे ग्रामपंचायतीच्या मी निखिल डवळे साहेबांना विनंती करतोय। युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि स्मार्ट आमचे निखिल डवळे युवकचे महाराष्ट्राचे पण कित्येक पदे ज्यांनी भोगलेली आहेत ते निखिल डवळे साहेबांचे इथे जोरदार स्वागत। तुतारी निखिल डवळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। देवीदास बघा लगेच आले शेजारी सगळी मंडळी खरं तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा खेळ नव्हे कल्याचा सगळ्यांनी मिळून
खेळायचा खेळ आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी. सुनंदाताई मालकर यांना विनंती आहे. माझी उपसरपंच आहेत वासांबे ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मान्य सर. हिंदूराव बाबर. संदीप मुंडे साहेबांना विनंती असेल आमचे बाबर साहेब या ठिकाणी. मी अनिकेत म्हात्रे यांना विनंती करेन त्यांचं स्वागत करण्यासाठी. संदीप मुंडे साहेब पण बघा दमत नाही आहेत. मॅचकडे पण लक्ष देणार आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. सुनंदाताई मालकर यांचं स्वागत. प्रेक्षक म्हणत असतील मॅच चालू आहे की स्वागत चालू आहे, परंतु काय करणार, पाहुणे पण तेवढे आहेत. बाबर साहेबांचं स्वागत आहे. टिके माळे यांच्याकडे. कोण चुकून राहिले असेल तर त्यांचंही इथं मी मनापासून स्वागत करतो. हा चेंडू सरळ तटवलाय तो लॉंगांमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण परिस्थिती वेगळी पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आलेला हा जो सामना आहे तो यश युवराज चांभारली विरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर या 2 संघादरम्यान फायनलचा सामना आहे. आणि गणेश नगर बघितलं तर अपूर्वाच्या पाठीमागे आणि चांभारली बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे आणि दोन्ही जे कर्णधार आहेत ते चांभारलीचेच. नाही आणि विशेष काय बघा की या फायनलच्या मॅच मध्ये चांभारली गावातले एकूण 8 प्लेअर खेळतात या टीम मध्ये आणि त्या टीम मध्ये दोन्ही टीम मध्ये मिळून. म्हणजे चांभारलीचा दबदबा या परिसरातील चांभारली गावातील खेळाडूंची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. नंदू पाटील नंदू गोंधळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं या वासंबे प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. अभि गरुडेचा हा चेंडू जबरदस्त रिव्हर्सिपचा फटका मारला जातो आणि झाडावर चेंडू जातोय षटकारासाठी. संदीप पुणे साहेबांना विनंती आहे. मी संदीप मुंडे साहेबांना विनंती करेन की नंदू पाटील आपले कराड्याचे त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. संदीप मुंडे साहेबांना पण मॅच बघायची आहे. ते आता दौऱ्यावर गेले होते, पुन्हा एकदा आलेले आहेत. नंदू पाटील यांना विनंती आहे. नंदू गोंधळी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा या वासंबे प्रीमियर लीग मध्ये. षटकारानंतर चेंडू चेंडू जातोय. मागच्या वर्षी नंदू गोंधळी यांनी एक संघ उतरवला होता पालघरचा. आमदार पण आले होते त्यांचे राजू पाटील, त्यांचे बंधू आहेत मॅच बघण्यासाठी. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फ्लिक केला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. आज रजत मुंडेने कमाल केलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याचं सातत्य केलं म्हणूनच त्याला मिस्टर कन्सिस्टंट सगळे म्हणतात. दीपक कांबळे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि कांब्याचे आमचे ज्ञानेश्वर कुरंगळे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा आहेत त्या 38. ओमकार पाटीलनं पहिलं षटक टाकलं. खरं तर ओमकार पाटील प्रत्येक मॅच मध्ये चमकलेला आणि त्याच्यासाठी आता त्यांचे बंधुराज संतोष पाटील यांनी बक्षीस लावलेलं. या मॅच मध्ये जर तू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला तर 5000 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा तुला मिळेल. मात्र पहिल्याच षटकामध्ये त्याला मार बसला. 26 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अभि गरुडेला 12 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे 38 धावांपर्यंत पोहोचलेला आहे तो यश युवराज चांभारली. स्वप्नील जांभळे आणि दत्ता जांभळे हे मालक असलेली ही टीम आहे ओमकार पाटीलची. यश युवराज चांभारली विरुद्ध रजत मुंडे कर्णधार असलेली श्री गणेश गणेश नगर. गणेश नगरचा जो संघ आहे FCA आमचे मामा चौधरी त्यांची कन्या इथे बसलेली आहे. दोन्ही मुलं पण बसलेली आहेत आणि जवळजवळ आता गोव्याच्या सीमेवर ते पोहोचलेले आहेत. त्यांनी सांगितले मी गोव्याला नेणार आहे सगळ्यांना जर फायनल मारली तर. बघूया तुम्ही तर पाठीस हा आतापासूनच आजपासूनच त्यांच्या पाठीमागे राहणार. म्हणजे नक्कीच ते नेणार तुम्हाला गोव्याला. ज्ञानेश्वर कुरंगळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. फलटा चेंडू आणि हा चेंडू अडवला जातोय. स्क्वेअर लेगला मारला होता. 1 धाव तर घेतलेली आहे. 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि 251 धावा रजत मुंडेच्या 251 आणि इथे बघा वन शॉट म्हणजे 250 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 250 धावा करणारा या वासांबे प्रीमियर लीग मध्ये रजत मुंडे. भानुदास जांभळे यांचं इथं स्वागत करण्यात येईल. बरेचसे 250 झाले ना. हो एकट्याच्या 250 एकट्याच्या 250 हो आणि 250 चा आकडा पुढे नेलाय. 256 सरळ चेंडू जातो 6 धावांसाठी. षटकार. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. तिन्ही जे खेळाडू आहेत ना तिन्ही खेळाडू चांभारलीचे. नॉन स्ट्राईक एंड मध्ये चांभारलीचा, स्ट्राईक मध्ये चांभारलीचा, गोलंदाज पण चांभारलीचाच, विकेट किपर पण चांभारलीचा. सरळ 4 जण चांभारलीचे
मैदानात उतरलेले आहेत एका बाजूला आणि 4 एका बाजूला 4 8 खेळाडू खेळतात. मी भरत मांडे यांना विनंती करतोय त्यांचं इथं स्वागत करण्यात येईल. भरत मांडे 45 धावा धावफलकावर लागलेल्या त्या यश युवराज चांभारली संघाविरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर या टीमच्या 45 तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू सूरजचा प्रहार केलाय, मिड विकेट मध्ये जातोय रिक्षाच्या दिशेनं हा षटकार. काय झालं आयवा कॅचचा जेल पकडलाय. मोबाईल मिळेल लगेच इकडे या. जेल पकडलेला आहे तिकडे. गुन्हा टेक तमाशा देख पकडलाय का एक टप्पा पकडलाय? तिकडे नाही नक्की सांगा. पकडलाय आमचे नॉन स्ट्राईक लेग अंपायर सांगतात पकडलेला आहे नरेश म्हात्रे सांगतायत. म्हणजे अंपायरना मैदानाच्या बाहेर पण लक्ष ठेवावं लागतंय. नक्कीच ठेवावंच लागतंय. डोळ्यात तेल घालून गेली 3 दिवस या मैदानावर पंचांचं काम अगदी चोख बजावतात. विशाल पाटील यांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे आज संतोष. चारही बाजूने हे मैदान अगदी खचाखच भरलेलं आपल्याला दिसतंय. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राईट आर्म राऊंड 46 वर खेळतोय तो रजत मुंडे. आता ही एक धाव म्हणजे एकूण 47 वर 14 चेंडू मध्ये 47 धावांवर खेळतायत ते रजत मुंडे. अफलातून फलंदाजी. नंदू पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत समालोचकांसाठी. त्यांना धन्यवाद. धन्यवाद नंदू पाटील. जमिनी लगतचा फटका मारला होता रजत मुंडेने. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय रजत मुंडेला. माहिती आहे की आपल्याला या वासंबे प्रीमियर लीग मध्ये नंबर पण मिळवायचा आहे आणि आपलं पण कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. त्याच्या जोडीला गेलेला आहे तो अनिकेत मुंडे. 1 डाऊन पोझिशनला खेळतोय. एक चौकार त्यानं पण ठोकलाय. एक सिंगल काढलेली आहे. 5 वर खेळतोय तो अनिकेत मुंडे. सामना करणार तो दत्ता जांभळे यांचे चिरंजीव सूरज जांभळे यांचा. राईट आर्म राऊंड. ओ स्लोवर डिलिव्हरी केली. फसवा चेंडू होता. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक धावतोय पाठलाग करतोय. अडवलाय चेंडूची फेकी केले तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी 55 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे तो यश युवराज चांभारली संघा विरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर. जेल पकडलेले अजूनही आलेले नाहीयेत. पुरुषोत्तम भोईर साहेब आमचे पाहुणे वाट अंतर देण्यासाठी. अंतर लांब आहे. अंतर लांब आहे. मग अंतर पडलं तर मग प्रॉब्लेम होईल. आलेले आहेत. जवळजवळ आलेले आहेत. दोघे आलेत का? 2 पाहिजेत का मोबाईल? शेवटी मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे ना. नक्की आणि याच्यात कसं आहे मेहनत पण आहे आणि लक पण आहे. पुरुषोत्तम भोईर साहेबांना मी विनंती करणार आहे हा मोबाईल देण्यासाठी. संतोष पाटील यांनी 3 दिवस 500 रुपये ऐवा जेलसाठी आणि आज सेमीफायनल आणि फायनल मध्ये मोबाईल ठेवलेला आहे आणि आज जेल पकडलाय. ते बघूया काय नाव आहे. बक्षिसे घ्यायला स्टेजवर यायला. अजिंक्य भौड यांचे बंधू आहेत. आपल्या हा म्हणजे अजिंक्य भौड पाकिट घेऊन जाणार. हे मोबाईल घेऊन जाणार. आणि सगळ्या इकडे निखिल वैरनी मोबाईल घेतला. अजिंक्य भौडच्या भावाला पण मोबाईल मिळतोय. संतोष तुम्ही माईक ठेवा इथे आणि तिकडे जा आतमध्ये कॅच घ्यायला. बक्षिसे घ्यायला स्टेजवर. चला जरा स्पीडअप करा कारण अजून एक इनिंग व्हायची. पंचायत समितीचे आमचे सभापती आहेत पुरुषोत्तम भोईर साहेब. जेल पकडलाय काय? तू कोणाला सपोर्ट करण्यासाठी आला होता? मी कोणाला सपोर्ट करण्यासाठी नव्हतो आलो. जेल पकडण्यासाठी आलेलो. आज मोबाईल आहे सेमीफायनल फायनल मध्ये. आता कसं वाटतंय मोबाईल मिळाल्यानंतर? मस्त वाटतं एकदम. आणि खूप छान आयोजन आहे संदीप मुंडे साहेबांचा. धन्यवाद देतो त्यांना. अशी स्पर्धा त्यांनी आयोजन केली. थँक्यू. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आणि मला 100% गॅरंटी होती की मला इथं जेल भेटणार. अजून एक घे कोणाला तरी मित्राला द्यायला मिळेल. मॅग्नेट त्यानं लावलेला खेचला त्यानं चेंडू. पाहुण्यांचं आगमन मला असं वाटतं इकडे येतो आणि रजत मुंडे बाद झालेला आहे. परंतु मी सर्वांना विनंती करतो की रजत मुंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 250 पेक्षा जास्त धावा या वासंबे प्रीमियर लीग मध्ये करणारा रजत मुंडे. कॉंग्रॅच्युलेशन. आमचे वसंत आगिवले जागवार घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं या वासंबे प्रीमियर लीग मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. वसंत शेठ आगिवले RMC वाले त्यांचं हार्दिक स्वागत. जॅग्वार
मर्सिडीज BMW. चौथं षटक मला असं वाटतं प्रगती पथावर आहे. जितू जांभळे जो मागील मॅचचा आवाज वाढा थोडा. कल्पेश कुरंगळे गोलंदाजीच्या मार्कवर. कल्पेश कुरंगळे हो मस्त टोलवलाय चेंडू. गॅप मधून चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. क्या बात आहे. जिल्हा परिषद मुंडे भारी उमाताईला माहिती आज लोक ही सरी रायगड जिल्हा सभापती होत्या पदावरी. अब्बू खान आता हवी झालेला आहे. टिकेमाळी हे जे डान्सर आहेत ना यांना पण जाता जाता काहीतरी पारितोषिक द्यावं लागेल. 3 दिवस इथे नाचतायत. नाही द्यावं लागेल नाही द्यावंच लागेल. कारण त्यांनी एवढं एंटरटेनमेंट केलेलं आहे की बास रे बास. हा त्यांना दुसरी ट्रॉफी दिली तरी चालेल. ओ क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय तो अब्बू खान. टिकेमाळी असं वाटतंय की 20 वर्ष आपण मागे गेलो 15 वर्ष हो. तेव्हा लाईव्ह नसायचं आणि अशी गर्दी असायची. नक्कीच. लाईव्ह असून पण एवढी गर्दी आहे या वासंबे प्रीमियर लीगला. कारण आयोजन चांगलं आहे. सुंदर खेळपट्टी मैदान चांगलं बनवलंय. खेळाडू चांगले आहेत. जे टीमचे मालक आहेत ते चांगले आहेत. वरद टावरचा सगळा ग्रुप इथे आपण पाहतोय. अंपायर चांगले आहेत. समालोचक चांगले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा गाजते आणि उत्साहात आनंदात पार पडत आहे. आणि जबरदस्त असं नियोजन नीट नेटकं आयोजन बक्षिसांची खैरात चांगली. इस्रोच्या लोबोची ट्रॉफी 1,11,111 रुपयांचं बक्षीस. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. अजून काय पाहिजे टुर्नामेंटसाठी. या चेंडूवर 1 धाव तर निश्चितच मिळेल. नक्की ड्रोन कॅमेरा पण इथे आपण पाहतोय. सगळी क्षणचित्र टिपतायत. या आठवणी ताज्या कशा राहतील याकडे लक्ष आहे. आणि आमचे स्वराज अमृततुल्य जे शेडूंगला चालू झालेलं आहे मॅन ऑफ द सिरीज मध्ये 1 वर्ष खेळाडू चहा पिता येणार आहे पनवेलला येता जाता. गणेश काळे यांनी ज्या ट्रॉफी आपल्याला दिलेल्या आहेत ती थीम पण चांगली आहे. तर गणेश काळे जे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष त्यांचं स्वागत करूया. महाडवरून निघालेत मला ते जवळच येत असतील. कल्पेश कुरंगळ्याच्या चेंडूवर प्रहार केलाय फलंदाज अनिकेत मुंडेपा. नाव संदीप मुंडे शेठ त्यांचं नाव संदीप शेठ. असा दिलदार मनाचा माणूस संदीप सुदाम मुंडे गेट. असा दिलदार मनाचा माणूस. वावेगर झोपडपट्टीतले आमचे रवी आमचे मित्र तेही आलेले आहेत. लगेच 2 झेल तर वावेगर मधल्या राठोडने पकडले. 1 शेखने पकडला. 1 पटेलने पकडला. आणि आता कुठेतरी जो मोबाईलचा झेल पकडला तो वरोसाच्या आपल्या भाऊने पकडला. हा नक्कीच या मॅच मध्ये अजूनही रंगतता आहे. सुरुवातीला असं वाटलं जेव्हा रजत मुंडे मारामारी करतोय षटकार चौकार मारतोय एकतर्फी मॅच होती की काय परंतु नाही. आणि टिकेमाळी मधल्या मध्ये प्रमोद दुरो टीव्ही घेऊन गेलेला आहे. आतापर्यंत मात्र लाईव्ह बघत असत. प्रमोद दुरवला स्वप्नातही वाटलं नसेल की मला टीव्ही लागेल. घरी झोपला होता मला तर वाटतं. त्यांनी बघा प्रामाणिकपणे सांगितलं अजिबात मनात काय खेद ठेवला नाही. मला 2 वर्ष मला कोणत्याच टीमनी घेतलं नाही हे पण त्यानं कबूल केलं. पण शेवटी दाणे दाणे पे होता है खाने वाले का नाम. हा बक्षीस मिळालेलं 100 रुपये. वा नाचणारे बघा दाखवतात श्रीमंत आहेत. इथे या सगळ्या हा जो इथे जो जमाव आहे ना सगळे प्रेक्षक आहेत ना त्यांच्यामधले हे श्रीमंत. नक्कीच असं म्हणतात ना की पडल्या त्याला झोप लागते ना तो जगातला सगळा श्रीमंत माणूस. नाही तर मग हा चॅनल बदल तो चॅनल बदल. इकडे उशी तिकडे उशी घे परंतु आपल्याला झोप लागत नाही 12-12 2-2 वाजेपर्यंत. तुमचं शारदाताई काळे कोणाकडनं दिले. संतोष चौधरी तुमचं सांगताय का तुम्ही. हा माझं पण सांगतोय. शारदा काळे यांच्याकडनं 100 रुपये या डान्सरांसाठी आलेले आहेत. क्या बात आहे. त्यांनाही धन्यवाद. ठीक आहे माळी भरपूर मजा. 3 दिवस असं वाटत नव्हतं की वासंबे प्रीमियर लीग संपावी. संतोष चौधरी एकालाच बक्षीस मिळतंय दुसऱ्याला पण मिळायला पाहिजे. वाटून घ्या. ते डान्सर तर एवढे भयानक डान्सर होते. उलट्या सुलट्या उड्या त्यांनी. मायकल जॅक्सन तेव्हा जर हे असते ना तर त्यांना नाव नसतं आलं त्यांचं. यांचं आलं असतं. कर्ली हेअर आहेत त्यांचे. कर्ली हेअर व्हेरी फेअर. चायनीज बियर हॅपी न्यू इयर. आता 31 डिसेंबर येतोय त्यांच्यासाठी सण. सबसे कातिल गौतमी पाटील. प्रत्येक जण आपापल्या इथे झाला पाहिजे. बजा श्रीकांत बजाव. बॅट्समन पाठवा बॅट्समन. जिनके आगे भले भले अच्छा
सासगावच्या जत्रेमध्ये पण एवढी मजा नसत आली. नाही 100 रुपये पाळण्याची तिकीट या. एवढी मजा या वासंबे प्रीमियर लीग मध्ये संतोष आपल्याला. चौधरी. आणि उमाताई मी पुढच्या वर्षी संदीप शेट्टींना सांगितले हो. की यांच्यासाठी एक वेगळा स्टेज बनवा या डान्सरांसाठी. ते म्हणाले चिअर बॉयजचा एक स्टेज आम्ही पुढच्या वर्षी इथे उभा करू. हे कला फायनल कडे आपण जिथे खेळाडूंचं लक्ष या ट्रॉफीवर आहे. वासंबे प्रीमियर लीगची पर्व दुसऱ्याची ट्रॉफी कोण पटकावणार? 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांची गरज आहे. ओमकार पाटीलला पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली होती तेव्हा 2000 रुपये दिले होते संतोष पाटील यांनी. त्यानंतर 5000 दुसऱ्या मॅन ऑफ द मॅचला दिले होते. आणि या फायनलच्या मॅच मध्ये जर का त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली तर 10,000 असतील. आणि नवरनाथ रसवंती गृह जे नाक्यावर रसाचं दुकान आहे, तुम्हाला वर्षभर रस फ्री असेल सकाळ संध्याकाळ. कोणाला? कारण जो मोपाडा वाडीचा जो होता आपला बल्लाळेश्वर आळी अंबिलीचा कर्णधार शुभम नाईक त्याने 1 वर्षभर रस प्यालेला आहे. चहा फ्री आहे, रस फ्री आहे. पावसाळ्यात पण त्याने शुभम नाईकने रस प्यालेला आहे. नाही सांगतात सलून मध्ये तुम्हाला फ्री आहे. बरीच पारितोषिक आहेत तुम्हाला. दामोदर क्लास स्टोअर, सिद्धी रेडीमेड, त्याच्यानंतर तुलसा हॉटेल, अपूर्वा हॉटेल, एम्पायर शोरूम, एम्पायर सलून कडून एक विजिट. पांडुरंग माळी वर्षभर फळं आहेत का तुमच्याकडनं येता जाता? 15 किलोच्या टोपल्या त्यांनी मॅन ऑफ द मॅच सगळ्या अख्ख्या टीमला पुरून त्यांच्या बरोबर जे आहेत ना त्यांना पण पुरल्या. 20 टोपल्या त्यांनी 21 दिलेल्या आहेत आणि एक ओमाताई आणि संदीप मुंडे यांना दिलेली आहे. एक तुम्हाला पण मिळेल. मी बोललो त्याला जाता जाता दे बाबा. चला जगदीश बोराडे आलेले आहेत. चेसिंग कडे आपण आले, सलून वाले पण आले बघा. जगदीश बोराडे पण आलेले आहेत. ते पण स्टायलिस्ट आहेत. त्यांचं पण आपण स्वागत करूया. लाईट बंद करा. मंडप डेकोरेशन लाईट बंद करा. लाईट बघूया आता फायनलच्या मॅच कडे. सूर्य अस्ताला चाललेला आहे. स्वागत करूया. मुहूर्त आहे. प्रेक्षकांचं पण स्वागत करूया सगळ्या तमाम. आणि जेल घेतला तर पुन्हा एकदा मोबाईल मिळेल. 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज. 15.50 धावांची सरासरी पाहिजे. फटके मारावे लागतील. पहिला चेंडू मॅडन चेंडू टाकतोय तो गोलंदाज अतुल जांभळे नावाजलेले असे हे गोलंदाज. एकाच टीम मधले दोन्ही खेळाडू आहेत. चांबर्ली संघातले ओमकार पाटील आणि अतुल जांभळे. एक गोलंदाजी करतो, एक फलंदाजी करतो. त्यामुळे त्यांना विकनेस स्ट्रॉंगनेस दोघांचा चांगला माहिती आहे. शॉट पी चेंडू टळला आहे मिड विकेट मध्ये रस्त्यावर. सीमारेषा पार पॅरलल षटकार. ठोकला षटकार. हॅलो नवनाथ मोरे यांच्याकडे लगापार 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं पारितोषिक ओमकार पाटील साठी. 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. खरं तर ही मॅच आहे ना अशी लुटुपुटूची मॅच नाहीये, लिंबू टिंबूची मॅच नाहीये. टफ मॅच होणार आहे आणि हे ओमकारनं दाखवून दिलंय. हा मॅन ऑफ द मॅच मिळाली तर 5000 संतोष पाटील यांच्याकडून ओमकार साठी हे फक्त बक्षीस आहे. मॅडन चेंडू, पहिला चेंडू मॅडन, नंतर षटकार, पुन्हा मॅडन म्हणजे चढाओढ चाललेली आहे. आता षटकार येईल का? येऊ शकतो. बघूया. वारा तर नाहीये अजिबात, त्यामुळे फलंदाजाला मौका आहे आता षटकार मारण्याचा. एन्व्हायरमेंटचा, या वातावरणाचा फायदा त्यानं घेतला पाहिजे. नाही, गोलंदाज सरस ठरलेले आहेत अतुल जांभळे. कच्च्या गुरुचे ते पण काही चेले नाहीये, त्यांनी पण आपला दमखम दाखवलेला आहे. स्वर्गीय काशीनाथ जांभळे यांचे चिरंजीव आहेत. आज काशीनाथ जांभळे आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु जिथे जिथे क्रिकेट असायचं तिथे नेहमी ते सपोर्ट करण्यासाठी येत असायचे. असते तर ते नक्कीच या मैदानावर आपल्याला दिसले असते. हा चेंडू आखूट टप्प्याचा, कल्याणी स्टाईल न जेल घ्या मोबाईल गटारात पडू नका. षटकार.
जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे जिनके नरेश, आगे घेतला का भले जेल? भले अच्छा पड़ नाही ना? जाते हैं ठंडे असं एकच हॅलो. नाव नरेश मात्रे सांगतायत मला तो ते गटाराच्या आजूबाजूला गेलेले आहेत प्रेक्षक. योगेश लहाने यांच्याकडून पण लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. क्लीन बोल्ट. 2 षटकार 3 डॉट आणि 1 विकेट. 25 वर्ष सत्ता ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी सुरेश लाड साहेबांचा विश्वासू सहकारी मनानं रॉयल ओळखते रसायनी सारी 2000 साला सरपंच झाला जनतेचे सोडविले पंडे 2000 साला सरपंच झाला जनतेचे सोडविले पंडे असं एकच नाव आमचं संदीप सुदाम मुंडे. असं एकच नाव आमचं संदीप सुदाम वरद पॉवरचे जे सगळे सदस्य आहेत ना त्यांना पण मनापासून धन्यवाद देऊया. नक्की, फेटे नक्की. आता शेवटी घातले. 3 दिवस अथक मेहनत त्यांनी घेतलेली आहे. पडेल नक्की, ते नक्की, काम वाडी. संदीप मुंडे साहेबांनी सांगितलेलं सगळं काम त्यांनी केलंय. अरे लखात एक संदीप दादाच आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच वासंबे प्रीमियर लीग. क्या बात आहे. संतोष चौधरी जेव्हा जेव्हा महफिल मध्ये असतात तेव्हा महफिलचा मूड वेगळाच असतो. 4 चांद लावत असतात. सगळ्यांना अनुभव असेल. शिक्षण कमी आहे ना थोडं. तुम्ही BS MSc शिक्षण कमी आहे म्हणून तर मजा आणता. हो शॉर्ट पिच चेंडू कट केलेला आहे. ते म्हणतात ना की जी माणसं म्हणजे येडी माणसं जास्त जगतात. इतिहास घडवतात. शहाणी माणसांचं फक्त इतिहास गिरवण्यातच जातं काम. शहाणी माणसं टेन्शन घेऊन मारतात. जिंदगी जगायची तर अशी बिंदासपणे जगली पाहिजे संतोष चौधरींसारखी. मैदानावरचा इतिहास बघा. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. ती यश युवराज चांभारली संघाला. योगेश लहाने यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय. चेंडू पुन्हा त्याच एरियामध्ये आणि जेट फ्लाय. षटकार डीजे ठोक. आणि त्यांना विनंती असेल हा मोबाईल त्यांनी द्यावा. मोबाईल आणि ते आमचे दीपक कांबळे साहेब यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष टिकेमाळी माईक सोडा. कॅच पकडायला चला. समीर रोशन अरे जाईन पण तिकडे आला पाहिजे ना. आला पाहिजे. हातात पण नितीन बसला पाहिजे. पारंगे. नितीन हातात पण बसला पारंगे पाहिजे. आणि पायचीत पकडला जातोय तो नितीन पारंगे. नितीन पारंगे बाद. संतोष अतुल चौधरी दिघे साहेब उद्योजक अतुल दिघे साहेब आज या ठिकाणी आपल्या या वासंबी प्रीमियर लीग मध्ये उपस्थित आहेत. मॅच पण रंगात आलेली आहे. किती बॉल किती पाहिजे टिकेमाळी. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. 15-43. चांभारलीला 15-43. आता हळूहळू हे टार्गेट आहे ना डिफिकल्ट होत चाललेलं आहे. कठीण होत चाललेलं आहे 43 चांभारलीसाठी. 2-4 षटकार आले तर कदाचित जवळ पण येतील चांभारली संघाचे हे फलंदाज. हा या षटकामध्ये या ओव्हर मध्ये 2 तरी षटकार यायला पाहिजेत. मामा तर या चौधरी match मध्ये मामा मजा चौधरी येईल. कुठे दिसत नाहीयेत. मामा चौधरी फेटा बांधलाय का. मामा चौधरी गोव्याला सगळ्यांना नेणार आहेत. नक्की नक्की तुम्हाला नेणार. लिंबू ठेवलाय मामा चौधरीने. बघूया काय होतंय. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. दीपक कांबळे साहेब इथे आलेले आहेत. जे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांचे वर्गमित्र अगदी जवळचे स्नेही समजले जातात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता गावचे किंग मेकर आणि उपसरपंच आमचे विलास शेठ शेळके ज्यांच्या वतीनं मोबाईल दिला जाईल. ऐवजीला आहे का मोबाईलची गरज असेल तर या. आले आले. हा चेंडू अतुल दिघे साहेब आनंद दिघे साहेबांचे पुतणे या ठिकाणी आज आपल्यामध्ये आहेत. अतुलजी दिघे साहेब टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. व्हाईट बॉल. फुलचंद लोंढे मला असं वाटतं इथे दिसत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. बरेचसे पाहुणे बरीचशी मान्यवर मंडळी आज इथे आलेली आहे. त्यांचं स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवर आहेत गोलंदाज राहुल पटेल. राहुल पटेलचा हा चेंडू पायावर आदळतोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. आईवा झेल घेतलेला आलेले आहेत आमचे
विलास शेठ शेळके त्यांना पारितोषिक देतात. ऐवा जेल पकडले, नाव विचारतात कुठले बघूया. नाही, शांत चेहऱ्यावरून तर ते शांत दिसत आहेत. राकेश आर्य राकेश आर्य, यूपी बिहार, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. बघा मध्य प्रदेश आले आणि मोबाईल घेऊन गेले. कैसा लग रहा है ये मैच? अच्छा लग रहा है. अब मैच देखने को आए थे कि कैच पकड़ने को? मैच देखने आया था, कैच पकड़ लिया बाद में. पकड़ लिया, जीत लिया मोबाईल. बधाई आपको. चलते हैं मैच की ओर. बहुत बहुत बधाई आहे आपको. शॉर्ट पिच चेंडू टोलवलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पारितोषिक येते योगेश लहाने भिंगारवाडी यांच्याकडून. बघूया, एक चौकार तर ठोकलेला आहे. या चेंडूवर काय होईल? ड्रोन कॅमेरा सगळीकडे फिरतोय, क्षणचित्र टिपतायत 24 लाईव्ह वाले. फुल टॉस चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक सिंगलच रन मिळते. आता षटकार चौकार मारावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील. या छोट्या छोट्या बंदुकींच्या गोळीनं काही होणार नाहीये. तोफ गोळे टाकावे लागतील ते फलंदाजांना, तरच या मॅच मध्ये. माळी गणेश काळे यांनी जे ट्रॉफी बनवलेले त्यांनी कोण पटकावणार पहिला नंबर? जे चंद्रयानचं आपण पाहतोय प्रतिकृती आणि ते जे थीम आहे, स्वतः आपण पण इस्रो मध्ये आहात, तर काय वाटतं या ट्रॉफीबद्दल आणि कोण नाव करेल मध्ये? ट्रॉफीच्या या फायनल मध्ये आता तरी सध्या तरी रजत मुंडेची टीम स्ट्रॉंग दिसते आपल्याला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. या येणाऱ्या षटकामध्ये जर का फटके मारले गेले तर कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकत नाहीये. आणि आपण मी संदीप मुंडे साहेबांना विनंती करेन की अतुल दिघे साहेब जे आमचे आनंद दिघे साहेबांचे पुतणे आज या वासंबे प्रीमियर लीग मध्ये 4 चांद लावण्यासाठी आले. सर आप आहे बाहेर आई, आपलं स्वागत आहे या वासंबे प्रीमियर लीग मध्ये. संदीप मुंडे साहेबांना विनंती करतोय पाहुण्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मोठमोठे पाहुणे आपण पाहतोय. वसंत शेठ आगिवले यांचंही स्वागत इथे करण्यात येईल आणि दीपक कांबळे साहेब या मान्यवरांचं इथे स्वागत करण्यात येईल. ओव्हर टू किरके माळी. 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. स्वतः मला असं वाटतं रजत मुंडे कर्णधारानं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. एक्सपिरियन्स पणाला लावणारे समोर फलंदाज अतुल दिघे योगेश स्वागत इथे जांभळे. करण्यात येते तुताऱ्यांच्या गजरात. यानंतर आमचे दीपक कांबळे साहेब यांना विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि वसंत शेठ आगिवले यांनाही विनंती आहे. वसंत शेठ आगिवले भोकरपाड्याचे आमचे उद्योजक आणि त्यांचंही स्वागत इथे करण्यात येते या वासंबे प्रीमियर लीग मध्ये. टिकेमाळी 12-34 परत समीर सोमणे परत तीच परिस्थिती नाही आणि तीच परिस्थिती प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलेली आहे. अटी तटीचे सामने, चुरशीच्या लढती आपण प्रत्येक मॅच मध्ये या मैदानावर बघितलेले आणि हीच तर खासियत राहिलेली आहे वासंबे प्रीमियर लीगची. लुटूपुटूच्या लढाया अजिबात झालेल्या नाही. झालंय ते तुंबळ युद्ध या मैदानावर झालेलं आहे. अगदी कुरुक्षेत्रा सारखी लढाई प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलेली आहे. हा चेंडू हो ऑफ स्टंपच्या बाय लाईन आणि लेन ठेवली ती रजत मुंडेनं एक्सपिरियन्स पणाला लावतोय. आखाती देशामध्ये परदेशामध्ये जाऊन आपल्या या रसायनीचं नाव रोशन करणारा रजत मुंडे आपल्या घरेलू मैदानावर या रसायनीमध्ये चमकतोय. 11 चेंडू मध्ये गरज आहे ती मला थोडे 34 धावांची का 33, परंतु प्रेक्षक म्हणत असतील की मारा मारा मैदानाच्या बाहेर येऊ द्या, आम्हाला मोबाईल मिळू द्या. हो हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल रन मिळणार. अनिकेत मुंडे चेंडू खाली येतोय. सिंगल डबलने आता चालणार नाही. आता एसटी ट्रेनने तुम्हाला प्रवास करून चालणार नाही, तुम्हाला हवाई सफर करावे लागेल, विमानाने प्रवास करावा लागेल. नक्कीच हवाई सफर करावे लागेल. आणि योगेश जांभळे आहे ना, तोपर्यंत आशा आहेत सांबारलीच्या पाठीराख्यांना की हा काहीतरी करेल. हा एक आशेचा किरण आहे. त्याची बॅट जर तळपली तर लगातार 3-4 षटकार त्याने मारलेले आहेत यापूर्वीही. आता निर्णायक क्षण आहे. इथे बघा ना त्यांचे बंधू पाठीमागे आहेत, एसटी रक्षण करतायत अतुल जांभळे. दोघेही अपोजिट घराघरात. आणि असं म्हणतात ना जीवनाच्या खेळपट्टीवर सगळ्यात जो जवळचा असतो ना तो स्टंपिंग करतो. आणि तो कोण असतो? क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक. बघूया यष्टीरक्षक मागे उभा आहे सध्या तरी अतुल जांभळे. फुलटॉस चेंडू वरून नाही मारला, हवाई हल्ला नाही केला. एक सिंगल घेतले क्षेत्ररक्षक
फंबल झालेला, थोडीशी मिसफिल्ड त्याच्याकडून होते, मात्र त्याचा फायदा काय प्रतिस्पर्धी फलंदाजांना मिळत नाहीये. समीकरण आता जर पाहायला गेलो तर येणाऱ्या 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी चांभारलीला 32 धावांची गरज. 32 म्हणजे 3 षटकार तरी मारावे लागतील, नाहीतर मग विजय मामा चौधरी लवकर गोव्याला पोहोचतील. हा नक्कीच षटकारांची बरसात त्यांना करावी लागेल इथे. बघूया स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू टाकला. व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये आणतायत ते रजत मुंडे. का मला आखाती देशामध्ये पाठवलं जातं, का रायगडचे जे टॉप 10 प्लेयर आहेत त्यामध्ये माझं नाव घेतलं जातं, सिद्ध करतोय. खरं तर शांत खेळाडू आहे, अतिशय शिस्तबद्ध खेळाडू आहे आणि सगळ्यांचा आवडता कधी खेळाडू आहे. चिडत नाही, तो रजत मुंडे. कधी ओरडत नाही, नाही, कोणाला कधीच बोलत नाही. नाही. त्याचं खेळ आणि तो भला. इकडे आला की लगेच बॅट त्याच्या याच्यामध्ये बॅटमध्ये याच्यामध्ये टाकणार, लगेच बॅगमध्ये शांत टाकणार. बसणार बॅगमध्ये टाकून. शांत. शांत खेळाडू आहे तो रजत मुंडे. हा चेंडू रजतचा फास्ट टाकला बघा आता. अतुल जांभळेनं बॅट अगोदर रिव्हर्स दाखवली होती त्याला. हा. त्याचा द्विधा स्थितीमध्ये तो खरं तर रजतला फसवायला गेला, परंतु रजतनं त्याला फसवलं. समीर म्हात्रे बघा, समीर म्हात्रे सपोर्ट का जे चांभारली टीमचे खेळाडू आहेत, परंतु इथे हाताची घडी घातलेली आहे की होईल की नाही आम्हाला या स्कोर. नाही आता कसं आहे की संध्याकाळचा वेळ आहे, संधी प्रकाशाचा काळ आहे, सूर्य आता अस्ताला बहुतेक गेल्यातच जमा आहे. अशा या गोरज मुहूर्त तुम्ही लग्नाचे मुहूर्त असतात, तर अशा परिस्थितीमध्ये विजन जे आहे ते थोडस कमी होतं. चेंडू क्लिअर दिसत नाही, त्यामुळे फलंदाजांच्या अडचणीत वाढ होते आणि तेच या मैदानावर आपल्याला आता पाहायला मिळतंय. बरोबर आला नाही, बॅटच्या मधोमध कडा घेतले बॅटची पॉइंट मध्ये आणि गलीच्या मध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर सिंगल रन येणाऱ्या शेवटच्या एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये चांभारलीला जिंकायला पाहिजे. 29 रन्स. रजत मुंडे बघा हुशार आहे, त्याने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला माहिती आहे संधी प्रकाश नंतर म्हणजे संध्याकाळीही नाही आणि दुपारी नाही, असा जो काळ असतो त्या काळामध्ये क्रिकेटला थोडंसं उलटे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आता अडचणीमध्ये सापडलेला आहे तो यश युवराज चांभारली संघ. नाही अनुभवाचा हा फायदा आहे, अनुभवाचा फायदा त्याला नक्कीच घ्यावा लागेल आणि त्यानं घेतलेला आहे. खरं तर श्री गणेश 11 गणेश नगर आणि यश युवराज चांभारली दोन्ही टीम टफ आहेत. टिकेमाळी राहुल इंगळे पण गोव्यावरून ही मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. गोव्यामध्ये आम्हाला ते भेटले होते राहुल इंगळे आणि आज वासम्य प्रीमियर लीग मध्ये. म्हणजे तुमचं गोव्याला येणं जाणं नेहमीच दिसतंय. भूषण पारंगे उपसरपंच यांना विनंती आणि ते आलेले आहेत व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रचंड प्रमाणात प्रेक्षक आहेत व्यासपीठावर, पण सगळ्या मान्यवरांनी सगळ्या खुर्च्या फुल आहेत. नितीन असं गाणं लाव की षटकार चौकार लागले पाहिजेत. हा पेटव जरा, पेटलं पाहिजे. 6 चेंडूमध्ये जर का 29 धावा झाल्या ना तर चांभारली संघ नक्कीच उड्या मारेल. परंतु ही संधी शेवटचा हा जो गोलंदाज आहे जीतू जांभळे देईल का? मागील मॅच मध्ये जीतू जांभळेनं चांगली गोलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालेला. तोच गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू योगेश जांभळेला आता स्ट्राईक मिळते. बघूया योगेश जांभळे काय करतोय. आता कॅल्क्युलेशन धावांचं नाही, कॅल्क्युलेशन झालेलं आहे ते षटकारांचं. 5 षटकार मारावेच लागतील ते योगेश जांभळेला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन झाल्यामुळे आता क्षेत्ररक्षण पण पांगवण्यात आलेलं आहे. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. बघा तुडुंब गर्दी चारही बाजूनं. संतोष चौधरी तर मागच्या 2 तासापासून खाली पण बसलेले नाही आहेत. योगेश लहाने यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी डिक्लेअर करण्यात आलंय. हा चेंडू हो काहीच नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू, मेहनतीपेक्षा दैवावर भरोसा आणि या मॅच मधली हवा या चेंडूनं काढून घेतलेली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि चांभारली संघाला जिंकण्यासाठी 29-28 धावांची गरज. 4-28. संतोष चौधरी तुम्ही थांबलात, शांतता जास्त पसरले, बोला काहीतरी. फोन आहे ना फोन, हा फोन कर्दन काळ आहे. रिंग वाजली की आपण सगळं विसरून जातो. बरेच जण फोन करत असतात, काही सूचना पण असतात, काही काहींची नावं पण घ्यायची असतात, शुभेच्छा पण असतात वासंबे प्रीमियर लीगला. आणि या मॅच मध्ये मी म्हणालोय आता श्रीकांतला की अशी गाणी लाव 1-2 की षटकार चौकार यायला पाहिजेत. परंतु रजत मुंडे म्हणत असेल कशाला आमच्या जीवावर उठलेत, आम्हाला जिंकू द्या. हा चेंडू पहिला आलाय का येतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून शानदार चौकार.
भरपूर पाहिजेत अजून जिंकायला. किती? 2 चेंडूमध्ये 20 धावा दशे मारावे लागतील, दशे. आणि आणि येतोय का रिवाजचा नाही, आयवा नाही. कॅच पण नाही. असं वाटलेलं आयवा कॅच तरी होईल. सगळे तयार होते फेटेवाले पण. शेवटी चौकार षटकार येतात. तुम्ही म्हणता ना काय पिकं जळून गेल्यावर काय, पिकं जळून गेल्यावर पडलेला पाऊस काय कामाचा, काय कामाचा. तसं परिस्थिती आता झाली या आहे. चेंडूवर जर षटकार मारला भले मॅच हारो, परंतु फुलचंद लोंढे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. अशी बक्षीस लावायला पाहिजे. यस आलेला आहे का षटकार फुलचंद लोंढे 1000 एटीएम मधून मायनस.